तर काय म्हणता बे बोट्टी हो, 4-5 वाजतापासून अशी थंडी पडणं चालू झाली की तुमच्या भावाला डायरेक्ट जर्किंग घालूनच बाहेर निघालो गुरायलं. घराच्या बाहेरून एक चक्कर मारून आल्याबरोबर पहिले घरी आलो. म्या म्हटलं चला म्हटलं लय झालं आता फिरणं, आता अभ्यास करतो रे भाऊ म्हटलं. अभ्यास करता करता मला एवढी थंडी लागली की मी डायरेक्ट रूमच्या बाहेरच निघालो. म्या म्हटलं बस रे बा अभ्यास झाला लय आता. आपल्या घरी इलेक्ट्रिक बिल येत असते म्हणून रपकीना लाईट बंद करून दिला आणि नंतर माचीसची डबी हाती घेतली आणि थोड्याशा तुराट्या पण घेऊन घेतल्या. म्या म्हटलं आता मस्त ताप पेटतो रे म्हटलं हो आता तुराट्या पण घेणं झालते. आता घेतलं घमिलं आणि भिडलो रे बैलो. घमिल्यात कुटार टाकाले. म्या म्हटलं ताप पेटू राहिला तू कुटार तर घ्यास लागन ना आपल्याला. आणि तेवढ्यात अश्विन आला. अश्विन म्हणे बाबू आता तुला काही ताप करणं जमत नाही म्हणे, म्हणून तो या भाऊ ताप करते म्हणे, पोंगे कसा करते म्हणे ताप. आता मग आपल्या भावानं डायरेक्ट ताप पेटवणं चालू करून दिला. म्हणजे विशेष गंभीर आहे भाऊ आपल्या भावाचा. थोड्याच वेळात उद्घाटनाला सुरुवात झाली, म्हणजे ताप पेटायला सुरुवात झाली. अश्विन म्हणे आता बाबू तो या अंगावरची 2 मिनिटात थंडी गायब होऊन जाते म्हणे, पोंगे म्हणे तू. आणि नंतर मस्त मग तुमच्या भावानं ताप शेकायला सुरुवात केली. 2 मिनिटात आपल्या अंगावरची थंडी गायब झाली मित्रांनो, खरं सांगतो ना तुम्हाला. आणि अश्विन पण त्याच्या टेक्नॉलॉजीनं भल्ला ताप शेकू राहिला. म्या म्हटलं हे कोणतं वय रे बा. आता तेवढ्यात परागदा आले. परागदा म्हणे भाऊ मी पण ताप शेकतो म्हणे तुमच्यासोबत. म्या म्हटलं विषय आहे का म्हटलं भाऊ काही. आणि मंडळी याचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मंडळी, राम राम मंडळी.